लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की काव्याला इथे खूप त्रास होत असतो, कारण की ते घरोघरी फिरत असतात. या उन्हाचा, या सर्व गोष्टीचा तिला त्रास होत असतो. म्हणूनच तिला वॉमिटिंग वगैरे होत असते. आता पार तिला म्हणत असतो, काव्या तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. तितक्यात खरं तरी ते आर्या बॉटल घेऊन आलेले असते. इकडे दुसऱ्या बाजूला विक्रमने एक शर्ट आणलेला असतो. नंदिनी म्हणत असते, बाबा हा कोणासाठी टी शर्ट आणलाय? त्यावरही ते विक्रम म्हणत असतात, तू ज्याच्या नावाची टिकली लावतीस ना त्यासाठी, पण एक काम कर, हा मी आणला हे अजिबातच सांगू नको, असंही ते विक्रमने म्हटलेलं असतं. आता जीवाला नंदिनीने शर्ट दिलेला असतो. जीवा तो लावून पाहत असतो. आरच्यासमोर उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं इकडनं विक्रम पाहत असतात. पण मात्र विक्रमने सांगितलेलं असतं की हा मी आणला हे अजिबातच सांगू नको. आता दुसऱ्या बाजूला इकडे जी काही आर्या असते ती काव्याला म्हणत असते, तू इकडे काय करतेस, म्हणजे कुठे फिरतेस? त्यावर काव्या म्हणत असते, अगं काय आहे ना, मी एका प्रोजेक्टवर काम करते. एक रस्ता आहे सतत खराब होत असतो, त्या रस्त्यावर अपघात होतात, मिसकॅरेजेस होतात. हे ऐकल्यानंतर लगेच आता जी काही आर्या असते आर्याला आठवतं नंदिनीच्या मिसकॅरेजचं सत्य. जेव्हा तिला कळलेलं असतं तेव्हा ती म्हटलेली असते, तू काव्याला हे सगळं काही का सांगत नाहीस, तिच्यापासनं का लपवतेस? ही गोष्ट तिला आठवत असते आणि ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मी नंदिनीच्या मिसकॅरेजचं सत्य काव्याला सांगू का, असा विचार तिच्या मनात आलेला असतो. आता ही गोष्ट आर्याच्या मनात आली म्हणजे ही आर्या काव्याला नंदिनीच्या मिसकॅरेजचं सत्य सांगेल का? जीवानंदिनी इतक्या दिवस झालं जी काही धडपड करतात की काव्याला ही गोष्ट कळू नये आणि तिला कुठलाही त्रास होऊ नये, हे सत्य ही आर्या सांगू शकेल का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.